होती ती शिवसेना त्यांनी प्रत्येक गावात पोहोचवली. याला फक्त जबाबदार आणि याचं सगळं श्रेय हे फक्त एकनाथ शिंदेचं. किती कार्यकर्ते जाऊन बघा एकदा योजना आणल्यात असं माझं स्पष्ट मत आहे. फुकट रेशनवर द्यायची सवय लावली, 1500 रुपयावर तुम्ही हे केलं, पण त्या माणसाच्या घरात आज चूल पेटती का? नाही पेटत आहे. ह्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही. अहो तुम्ही काय बोलताय? कोणाची नोकरी गेली, कोणाची नोकरी गेली, कोणाला ऍडमिशन रोजगार आहे आणि शिक्षणाचं जे बाजारीकरण, ही सगळी अस्थिरता राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते, प्रधानमंत्र्यांपासून आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत. अजितदादांची राष्ट्रवादी हा वेगळा पार्ट आहे. ते काय ठरवतील, पार्थ पवार काय निर्णय घेतील किंवा सुनेत्राताई काय निर्णय घेतील, हा तो नंतरचा त्यांचा पार्ट येतो. परंतु जे काय दुसरा मुद्दा असा आहे, एकनाथ शिंदे राज्यव्यापी नेते जर अजून मोठे होत असतील तर तिथं देवाभाऊ बसलेत. देवाभाऊ स्वतःचं अस्तित्व अजिबात कमी करून घेणार नाहीत. आणि भारतीय जनता पार्टीनं आता एक लाईन धरली. आताच्या निवडणुका जिंकल्यात म्हणून ते सत्तेवर आहेत, पुढच्या निवडणुकांकडे लक्ष आहे. आणि आताची जी राज्यातली आणि देशातली अस्थिरता आहे ना, महागाई आणि आमदार फोडाफोडीचा जो काय त्यांचा विषय आहे, तर त्यांचा मुद्दा एकच आहे की आता जर तुम्ही इतिहास जर पानं चाळून पाहिली तर इंदिरा गांधींनी किती सरकार फोडली, किती खासदार फोडले. त्याच्यातला प्रथम विषय असा आहे की राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो, कुणी कुणाचा शत्रू नसतो. ताकदीनं काम करायचं म्हणून ही अस्थिरता फक्त शब्दांपुरती आहे, मान्यांपुरती. असली काय अस्थिरता नावाची विषय तुम्हाला ते मान्य करावं लागेल. चेहरे बघा आता सगळ्या नेत्यांचे कसे. आणि हे जे स्वार्थी, लाचार, तळवे चाटणारे एक प्रत्येक पक्षातली गँग असते भ्रष्टाचारी. अहो मला एक सांगा, तो भ्रष्टाचारी असतो, त्याच्यावर वाईट साईड गुन्हे असतात. अचानक पवित्र ह्यांच्याकडे ती जी वॉशिंग मशीन आहे ना, ती अगोदर भाजपकडे होती, ती आता एकनाथ शिंदे साहेबांकडे पण आहे. आणि ही अशी तरबेज माणसं आहेत, तो कितीही टाकून दिलेला असो, तत्व तसं आहे. पण ते कोणत्याही विषयावरती आणि कोणत्याही व्यक्तींबरोबर ते आता सध्या स्वतःच्या चेहऱ्यावर इलेक्शन लढू शकतात, एवढी त्यांची कॅपेबिलिटी आहे. राहिला मुद्दा देवेंद्रजींचा आणि एकनाथ शिंदेच्या मध्ये, एखाद्या वृद्धापकाळाला पोहोचलेल्या नदीसारखा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रवाह हा वरवर शांत जरी दिसत असला तरी त्या प्रवाहामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंडर करंट आहेत, असं आता आजच एका विधानाने आपल्याला दिसून आलं. शिवसेना गटाचे नेते, शिवसेना शिंदे गटाचे नेते असं आपण त्यांना म्हणूया, रवींद्र धंगेकर, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच असं एक विधान केलंय की महाराष्ट्रात जी सत्ता आली ती एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळे आणि त्यांनी अंमलात आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे. तर हे जे विधान आहे याचे अनेक मतितार्थ निघत आहेत, अनेक अर्थ लावले जात आहेत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते ऍडव्होकेट सतीश थोरात सर आहेत. सर स्वागत आहे आपलं. नमस्ते. सोबतच आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते ऍडव्होकेट संतोष शिंदे सर आहेत. सर आपलंही स्वागत आहे. तर माझा दोघा मान्यवरांना कॉमन प्रश्न आहे की धंगेकरांचं हे विधान याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर मला एक प्रश्न पडला बरं का, की एक सरकार पाडून जे सत्तेवर आले त्याच्या मागं स्वार्थ कुणाचा होता? तर एकनाथ शिंदेचा स्वार्थ होता की भारतीय जनता पार्टीचा स्वार्थ होता, हे अगोदर आपण तपासलं पाहिजे. म्हणजे ज्या 40 आमदारांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार केलं, ते एकनाथ शिंदे साहेब हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या जे काही त्यांनी षडयंत्र केलं सरकार पाडण्यासाठी, त्याच्यातून ते पुढे आलं. आणि 2.5 वर्षाचं सरकार झाल्यानंतर सत्तेत येण्यासाठी, म्हणजे धंगेकर काय म्हणाले याच्यापेक्षा लोकांचं काय मत होतं, त्या काळात आरक्षणाची आंदोलनं फार मजबूत होती. लोकांनी कुठल्या फेसवर लक्ष ठेवलं पाहिजे, कुणाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, हे ज्या वेळेस सुरू होतं त्यावेळेस त्यांनी लाडक्या बहिणीचा मुद्दा पुढे केला, बिलकुल केला. पण एका बाजूला घरात 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या बाजूला महागाईचा एवढा पट्टा वाढवला, लोकांना वेड्यात काढलं. आणि ज्यावेळेस सत्तेत बसण्याची वेळ आली, आजचा काळ बघा की सतत एकनाथ शिंदे साहेब नाराज का होता? तो
सतत दिल्लीला का पळतात हो? दरेला जातात. आणि नाराज होऊन कुठं जातात तर आपल्या दरे गावात जातात, सातारा जिल्ह्यात. म्हणजे याचा अर्थ ती जी लाडकी बहिणीनं मतदान जे केलं, धंगेकरांना वाटतं की लाडक्या बहिणीमुळं सत्तेत आले, मग तुम्हाला मुख्यमंत्री का केलं नाही? परत रिपीट व्हायला पाहिजे होतं. अजित दादा त्यावेळेस सोबत होते, मग अजित दादांना सुद्धा काहीतरी त्यांचं टायअप झालं असेल. यांचं जॉईंट व्हेंचर आहे, लक्षात घ्या. 2.5 वर्ष, 2-2 वर्ष, 1-1 वर्ष काहीतरी वाटा ठरला असेल. ग्रामपंचायतीला ठरतो, तर हे आता विधानसभेत ठरलाच पाहिजे होता. पण सगळं असं वेगळं झालंय. त्याच्यामुळं एकमेकांना मदत झाली आणि त्याच्यामध्ये जे महाराष्ट्रातले प्रमुख मुद्दे होते, ह्या सगळ्यांनी शब्द दिला, आम्ही असं करतो. ठीक आहे, आता फसवलं सगळ्यांना म्हणून हे सत्तेत आले. याच्यामध्ये म्हणजे एकटा शिंदे साहेबांचा वाटा आहे का, तर मला असं वाटत नाही अजिबात असेल. त्याच्या देवाभाऊंचं फार मोठं षडयंत्र आहे. तुमचं काय म्हणणं आहे सर याच्यावर? एकनाथ शिंदेमुळे हे सरकार आलेलं नाही असं थेट संतोष शिंदे सरांनी म्हटलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली आतापर्यंत महाराष्ट्राने भरपूर मुख्यमंत्री पाहिले, बरोबर. परंतु एकनाथ शिंदेसारखा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला पहिल्यांदा दिसला. कसा? जो मुख्यमंत्री साधारणतः नित्य नियमाने किमान तो 4,000 लोकांना भेटत होता आणि सामान्य लोकांसाठी मातोश्रीचे उंबरटे झिजवायला लागत होते. त्याच्याऐवजी म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राला काय फायदा झाला याच्यामध्ये? महाराष्ट्राचा तर होईलच फायदा, महाराष्ट्राचा फायदा झालाच आहे त्याच्यामध्ये. कारण तुमच्या ज्या बोगसगिरीच्या केसेस होत्या ते अजून आम्ही वाक्य विसरलो नाहीये की सचिन वाजे काय लादे नाही का. त्याच्यामुळे ते तुम्ही सांगायचं नाही की महाराष्ट्राला काय फायदा झाला. त्याचा महाराष्ट्राला फायदाच झालाय. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की ज्या माणसाने वर्षाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली गेली, बरोबर, तो एकमेव मुख्यमंत्री आहे. म्हणून नामदार एकनाथ शिंदेच नाव घ्यायला हवंय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी राजकारणात ग्रामपंचायतचे 10 सदस्य सांभाळता त्या संबंधित पॅनल प्रमुखाला नाकीनऊ येतं. यांनी 40 आमदार कोणतीही फूट न होता सांभाळणं हे काही सोपं काम नाहीये. 50 कोटी दिल्यावर कोण गप बसणार? अहो ते ग्रामपंचायत एकदम याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? याचा नाही, तुम्ही नाही हे काय बोलू शकत नाही. सरकारी कार्यालय तुम्ही रितसर आहे ना, रितसर तुम्ही दाखवा 50 कोके दिलेत. आम्ही सांगतो रितसर तुम्ही किती बोगस केसेस केलेत. अहो तुमचं वाक्य मीडियामध्ये येते सचिन वाजेचं ऑन रेकॉर्ड आहे. तुम्ही असं काय करताय? तुम्ही आजही बघू शकता तुमच्या पोर्टफोलिओवरती बघा. त्याच्यामुळे तर तुम्ही ते बाकीच्या गोष्टी नाही सांगायच्या की ते 50 कोटी आणि 50 खोके आणि एकदम ओके वगैरे. हे अशा काही गोष्टी होऊन काय नुसते स्लोगन तयार करून काय होत नसते. त्यासाठी काम करायला लागते. हो. आणि तुम्ही ज्यावेळी मंत्रालयात जायचं 2 वाजता दुपारी, मुख्यमंत्री किती वेळा मंत्रालयात गेले? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा मंत्रालयात गेले ते? तोपर्यंत अजितदादा सकाळी 7 वाजता जाऊन दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं संपूर्ण दिवसाचं काम संपून ते निघत होते बाकीच्या लोकांच्या इतर कामांसाठी. त्याच्यामुळे आता ते दिवंगत अजितदादांचा विषय तो अगदी समजा भावनिक विषय, तो जरा थोडासा पण बाजूला ठेवूया त्या विषयामध्ये. कारण ज्यावेळी कामाचा विषय येतो त्यावेळी सकाळी 5:30 वाजता उठून कामाला लागणारा महाराष्ट्रातला एकमेवच नेता आहे. आणि ते म्हणजे अगदी म्हणजे काय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ना की त्या विषयाला तोड नाहीये त्यांच्याकडे, त्या तोडीचा नेता नाही. आणि शिंदेचा विषय असा आहे की एकनाथ शिंदेनी जी पद्धतीने राजकारण केलं ते 2.5 वर्षात असं वाटलं नव्हतं. ज्यावेळी त्यांच्या नावाचं अनाउन्समेंट झालं आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांनी केलं, तर त्यावेळी असं वाटलं नव्हतं कुणालाच, किंवा कुणाच्या मनात सुद्धा नव्हतं. कदाचित एकनाथ शिंदेना ते माहिती असेल किंवा 4-2 लोकांनाही माहिती असेल त्यावेळी की आता होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील म्हणून. पण त्यावेळी सामान्य लोकांच्या नजरेत हाच प्रश्न होता की कधीही फ्रंटलाईनला नसणारा नेता आज राज्याचा मुख्यमंत्री होतोय, हा शिवधनुष्य पेलेल का एकनाथ शिंदेना, अशीच चर्चा होती त्यावेळी. पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे मुख्यमंत्री पद चालवलं त्या पदाला किंवा त्यांच्या कार्याला सलामच आहे. तसं आतापर्यंत कुणालाच करता नाही आलं. म्हणजे त्यांनी प्रत्येक व्यक्तीला
रीच जो दिला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, Exposure दिलं असेल. एक्सपोजर दिलं, रीच मिळाला सगळ्या लोकांना, तो एकदम अप्रतिम होता. तुम्ही 100% समर्थन करता. मी अगदी 100% एकनाथ शिंदेचं समर्थन करतो. आणि हा. वास्तविक पाहता लाडकी बहीण योजना हे एक त्याच्या मॅनिफेस्टो मधला एक विषय होता त्यांनी, आणि तो पूर्ण केलाय त्यांनी, तो नंतरचा पार्ट आहे. हा, हा. परंतु जो फेस म्हणून एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावरतीच सरकार आलं. सुरुवात भाजपने केलेली होती मुख्यमंत्री पदाचा अगोदर उमेदवार डिक्लेअर करण्याची, बरोबर. नाही याच्यावर फक्त परंतु मला एक correction करायचं आहे. 2024 ला हा, हा. एक बोलून त्यांना नाही त्यांना उत्तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर करता आला. मिळालं नाही. बरोबर. तुम्ही अगदी केंद्रातली नेते असू देत, नाही तर राज्यातली नेते असू देत, ते म्हणायचे आम्ही तिघं बसून ठरवू आणि नंतर निर्णय घेऊ. डिसिजन घेऊ. बरोबर बरोबर 100%. त्याच्यामुळे आलेलं सरकार हे एकनाथ शिंदेच्याच याच्यामुळे आले. त्याच्यामुळे रवी दंगेकरांचं जे काही मत आहे ते 100% ते अगदी मी त्याच्याबद्दल समर्थनार्थ आहे. त्याच्यात काहीतरी व्हॅल्युएशन करत होतं. नाही मला काय म्हणायचंय, एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं असेल का, मुख्यमंत्री पद होतं त्यांनी चांगलं केलं असेल, बरोबर आहे. मग ज्या वेळेस त्यांच्या फेसवर निवडणुका लढवल्या गेल्या, मग वाटा सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे होता ना, का दिला गेला नाही? म्हणजे कदाचित तिथं एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासघात झाला असावा, बरोबर. पण ते मान्य करायला तयार नाहीत. आणि ते भाजपच्या जे श्रेष्ठ नेते आहेत दिल्लीतले, Correct. त्यांना ते चॅलेंज करू शकत नाही की माझ्या जे फेसवर जर निवडणुका लढल्या असतील आणि जिंकल्या असतील आणि एवढं मोठं बहुमत मिळालं असेल आणि खरंच महिलांनी मतदान केलंय का, तर मी मान्य करायला तयार आहे, महिलांनी झाडून मतदान केलं. पण ते झाडून दिलेलं मतदान एकनाथ शिंदे साहेबांना केलं होतं ना, देवा भाऊ कसं काय मुख्यमंत्री झाले? ऍक्च्युली आता ह्या जो मुद्दा आहे हा. याच्यामध्ये प्रायमा पेसी भाजप शिवसेनेपेक्षा जास्त जागा लढलं, बरोबर कारण हे 3 पक्षांना द्यायचं होतं. बरोबर. भाजपने त्याच्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावली, त्याच्यामुळे भाजपने जास्त जागा लढल्या, त्याच्यामुळे भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या. आणि हे कोणत्याही युती सरकारमध्ये हे ठरलेलं असतं, ज्याच्या जास्त जागा असतील निवडून आलेल्या नाही, तुम्ही 2000 त्या पद्धत- निवडणूक विसरताय मला वाटतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या. त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं होतं. त्यावेळी पवारांचं अंतर्गत राजकारण त्याला कारणीभूत होतं. ओके. त्यावेळी कधी नॉट रिचेबल शरद पवारांचं राजकारण त्याला कारणीभूत होतं. कधीही नॉट रिचेबल न होणारे दादा त्यावेळी 7 दिवस नॉट रिचेबल, त्या काळात 2000 त्या साली. बरं, 2000 बरं. ओके ओके. मला आणि असं वाटतं- दादांनी ती खंत वेळोवेळी बोलून पण दाखवली. बरोबर बरोबर. पुन्हा तो वादाचा मुद्दा जाईल परत बरोबर. या 2 गटांमध्ये, त्याच्यावरती आपल्याला काय भाष्य करायचं नाही. परंतु त्यावेळी दादांनी ती खंत पण बोलून दाखवली, त्यामुळे ती संधी होती. Correct. मुख्यमंत्री होण्याची हो, संधी. हे दादांचे स्टेटमेंट आहेत रेकॉर्ड. स्टेटमेंट आहे. माझा प्रश्न शिंदेकरांना आहे. सर, हे सगळं शांत जरी वाटत असलं तरी महाराष्ट्रात प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. कोणाच म्हणजे काय म्हणूया, कोणीच कोणाचं असं कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही मला तर असं चित्र लक्षात येत आहे. आज जे गोंडस फडणवीस पवार किंवा शिंदेचं सरकार आहे, बरोबर. हे अजून पुढच्या 2 वर्षात 3 पक्ष एकत्र राहतील का याच्यावरच मला शंका वाटते. भारतीय जनता पार्टी आता यांचं काम झालेलं आहे. Correct. उद्याच्या ज्या काही लोकसभा असतील विधानसभा असेल, भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल. एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतील शिंदे तुम्ही तुमच्या वाटेनं तुमच्या पद्धतीनं काम करा. पवारांना सांगतील सुनेत्रा पवारांना की राष्ट्रवादीनं राष्ट्रवादीच्या पद्धतीनं काम करायचं. आम्ही मोठा भाऊ आहोत, आमच्याकडे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आमचंच बहुमत पाहिजे. आता जे थोरात साहेब म्हणले की जास्त जागा, आणि त्याच अहमपणामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढेल. भले त्यांचं म्हणजे गर्वहरण होईल किंवा काय होईल हा नंतरचा भाग आहे. त्याच्यामुळं यांना सोबत ठेवतील असं मला वाटत नाही. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जशी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःच्या पक्षामध्ये जी ओढाताण आहे, वरचढ आहे, जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना फारसं विश्वासात घेतलं जात नाही किंवा त्यांना तेवढं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळत नाही. तशीच परिस्थिती आज विरोधी पक्षातला उठला की थेट शिंदे गटात जातो. म्हणजे सुनेत्रा पवारांकडे आज काय परिस्थिती आहे, काँग्रेसच्या त्या प्रदेशाध्यक्षांनी किंवा त्यांच्या लोकांनी काय स्टेटमेंट केलं, त्याच्याहून अजून ते डिप्रेशन मध्ये गेले. सत्ताधारी पक्षामध्ये इतकी अस्थिरता आहे, पण दुसऱ्या बाजूला विरोधक जरी गळमटलेले असतील, त्यांच्यात जरी एकी नसेल तरी उष्ण बळ आणून ते या सगळ्यांच्या विरोधात ताकदीनं लढण्याची हिंमत ठेवू शकतात. अशी एकंदरीत महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. पण महाराष्ट्रातलं राजकारण इतकं घाणेरडं झालंय किंवा या आत्ताच्या आमदार फोडा, खासदार फोडा, पळवा पळवी करा,
मुळात नीतिमत्ता नावाचा कुठलाही प्रकार राहिलेला नाही. प्रामाणिक कार्यकर्ता, स्वाभिमान, निष्ठा ह्या सगळ्या मला वाटतं अमेरिकेमध्ये त्या डोनाल्ड ट्रम्पकडे विकल्यात ह्या सगळ्या लोकांनी. आणि विषय नाही पण हे बघा, एखादा व्यक्ती आज कुठलाही सामान्य व्यक्ती, आपण पण जगाच्या राजकारणावर चर्चा करतोच की, पण परिणाम पडतो. युद्ध सदृश परिस्थितीमध्ये खिशाला प्रत्येकाच्या जळ लागली आणि सरकारने जो काही आपल्या खिशावर दरोडे टाकलेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ती अस्थिरता लोकांच्या मनामध्ये एक बाजूला, दुसऱ्या बाजूला महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि शिक्षणाचं जे बाजारीकरण, ही सगळी अस्थिरता राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते, प्रधानमंत्र्यांपासून आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत. ऍडव्होकेट थोरात, तुम्हाला प्रश्न आहे माझा. शिंदे ऍडव्होकेट असं म्हणतात की हे 3 पक्षांचं सरकार पुढच्या 2 वर्षापर्यंत टिकेल की नाही, काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये स्पष्ट भाषेत तो एक अलिखित अजेंडा आहे. त्याच्यातला प्रथम विषय असा आहे की राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो, कुणी कुणाचा शत्रू नसतो. त्याच्यामुळे ते भविष्यवाणी करायला आपण काय भविष्यवेत्ता नाहीये. त्याच्यामुळे ते टिकल नाही टिकल ती परिस्थिती ठरवेल, काय होईल त्याच्यावरती. राहिला मुद्दा दुसरा की भाजप काय करील, शिंदे सेना काय करील, तो नंतरचा पार्ट आहे, तो त्यावेळी डिसाईड होईल. अजितदादांची राष्ट्रवादी हा वेगळा पार्ट आहे. ते काय ठरवतील, पार्थ पवार काय निर्णय घेतील किंवा सुनेत्राताई काय निर्णय घेतील, हा तो नंतरचा त्यांचा पार्ट येतो. परंतु जे काय बेरोजगारी, महागाई आणि आमदार फोडाफोडीचा जो काय त्यांचा विषय आहे, तर त्यांचा मुद्दा एकच आहे की आता जर तुम्ही इतिहास जर पानं चाळून पाहिली तर इंदिरा गांधींनी किती सरकार फोडली, किती खासदार फोडले, किती वेळा त्यांनी राष्ट्रपती शासन राज्य लावली, किती राज्यांची सरकार पाडली. हे जरा आमच्या मित्रांनी जरा उचगटून पाहिलं तर ते त्यांच्या लक्षात येईल. फक्त आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आहे असं काही चालणार नाही. हे राजकारण आहे, असं चालत राहणार, त्यात काय बदल नाही. आणि जो माणूस जातो किंवा जो माणूस फुटतो किंवा जो दुसरीकडे जातो, त्याची काहीतरी विचारधारा किंवा त्यांच्या नेत्यांशी असलेली अडचणी, बांधिलकी किंवा त्यांच्याकडून तिथं न मिळणारा सपोर्ट हा त्याला कारणीभूत असतो. बरोबर, प्रामुख्याने. त्याच्यामुळे यांनी असं फोडलं, त्यांनी तसं फोडलं, असं चालत नाही ते राजकारणात. हे काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीनी हे करून थांबलेले नाहीयेत. आतापर्यंत त्यांनी त्यावेळी शिवसेना फोडली. यांच्या पूर्वसुरींचा इतिहास जर बघितला तर तोही सेमच आहे ना. आता हेच संजय राऊत नारायण राणेंचं गुणगान गात आहेत. परवा दिवशी असं मी स्टेटमेंट वाचलंय. आणि ह्याच नारायण राणेंना हे आतापर्यंत शिवाय घालत होते. बरोबर. मग ही यांची हातबलता आहे का आता? बरोबर. हे काय म्हणावं, याला काय म्हणायचं काय? ही हातबलता आहे ना त्यांची सरळ सरळ. तुम्ही आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये ज्यावेळी नारायण राणे गेले त्यावेळी ते महसूल मंत्री होते. मग त्यावेळी हे चाललं का तुम्हाला? बरोबर. त्यावेळी तुम्ही सेना नाही का फोडली? त्यावेळी तुम्ही सत्तेची ताकद नाही का वापरली? असं आम्ही म्हणायचं का? पण आमचं मत आहे त्यावेळी की राणे साहेबांचं त्यावेळी नाही जमलं. उद्धव ठाकरेंशी जमत नव्हतं, त्यांनी आपला पक्ष सोडला. बरोबर. 2004 साली. बरोबर. असंच क्रायटेरिया या बाकीच्या खासदारांना पण लागू का होत नाही? म्हणजे ज्यावेळी तुम्ही फोडाल किंवा तुमच्याकडे ज्यावेळी लोक येतील त्यावेळी त्यांचं पक्ष नेतृत्व जमत नाही. आणि ज्यावेळी आता भाजपकडे किंवा शिंदेकडे लोक येतील, शिंदे सेनेकडे, तर त्यावेळी तुम्ही म्हणता त्यांनी ती लोक फोडली. हे चुकीचं आहे ना. दोन्ही पानावरती, एकाच पानावरती पाहिजे, कारण हा एकच विषय आहे फुटण्याचा. माझा तुम्हाला प्रश्न आहे शिंदे सर, जसं थोरात सर म्हणतात की आधीच्याही लोकांनी ते राजकारण केलेलं आहे. मग आणि इतरही बाबी जर आपण बघितल्या, तर लाडकी बहिणीवर तुम्ही टीका करतात महाराष्ट्रात, तर तोच पॅटर्न अशोक गेहलोतांनी राजस्थानमध्ये राबवायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने त्यांचं सरकार गेलं, पण जर सत्तेत आले असते तर त्यांनी ही लाडकी बहीण सारखी योजना त्यांच्या राज्यामध्ये आणली असती. त्यानंतर तेलंगणामध्ये जे BRSचे प्रमुख होते त्यांनीही तशी योजना तिथं घोषणा केली होती, पण दुर्दैवाने तेही सत्तेत आले नाही. म्हणजे फक्त तामिळनाडूत आलं. भारतीय जनता पक्ष जे करताय तेच इतर पक्ष करतायत, तुम्ही ज्यांचं म्हणत होता. या पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये आणि इतरांमध्ये फरक काय? सत्तेसाठी ना. बरोबर. ह्या सगळ्यांना सत्तेत यायचंय, लोकांना आमिष दाखवायचे, लोकांना वेड्यात काढायचे, लोकांना भावनिक करायचे आणि मतं जी घरात जाऊन 2000, 5000
थेट विकत मतं घ्यायची, ते आता शासनाच्या तिजोरीतून लोकांच्या खिशात पैसे टाकायचे आणि ते मतं घ्यायचे. आणि लोक भावनिक असतात हो. मतदानाच्या काळात एखादा माणूस नेत्याचा कोण राईट हँड लेफ्ट हँड किती पैसे देणार अशा हाताकडे बघणारी लोक आहेत. त्याच्यामुळं गरिबीची चेष्टा केली जाते. पण मला याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची, लाडकी बहीण, अहो लाडकी बहिणीचं घर आज उद्ध्वस्त झालंय. काय सरकारचा कुठला नेता त्याच्यावर बोलायला तयार आहे? नाही बोलायला तयार. त्याच लाडक्या बहिणीच्या पोराला ऍडमिशन मिळत नाही, मुलीला ऍडमिशन मिळत नाही, नवऱ्याची नोकरी गेली. काय त्या लाडकी बहिणीची अवस्था आहे? 1500 रुपये देऊन 10,000चा बोजा त्या कुटुंबावर टाकलाय तुम्ही. मी महागाईसाठी याच्यासाठी बोलतो, ह्या ज्या योजना आणल्या ना, ह्या गरिबांचं घर जाळण्यासाठी योजना आणल्यात असं माझं स्पष्ट मत आहे. फुकट रेशनवर द्यायची सवय लावली, 1500 रुपयावर तुम्ही हे केलं, पण त्या माणसाच्या घरात आज चूल पेटते का? नाही पेटत आहे. ह्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही. अहो तुम्ही काय बोलताय? म्हणजे कोणाची नोकरी गेली, कोणाची नोकरी गेली, कोणाला ऍडमिशन मिळत नाही, तुम्ही जाऊन बघा कोणाच्या काहीतरी असं वेळ स्टेटमेंट करण्यात काय मुद्दा नाही. एक सिंपल उदाहरण सांगतो. आज तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचे बघा, इतर बघा, त्यांच्या दुप्पट तिप्पट फी झाडल्यात, फी वाढल्यात. आई वडिलांचे चेहरे बघा. ठीक आहे, ज्यांचं आरक्षण, जे आरक्षणात मध्ये आहेत ते सुद्धा पैसे भरू शकत नाही. एवढं तुम्ही आहे ना ग्राउंड लेवलला बघा. तुम्हाला जे कॉस्मेटिक कल्चरमध्ये जे व्हाईट कपड्यातले नेते आणि त्यांचे चेहरे बघायला मिळतात ना, दिवसातून 4 वेळेस मेकअप करतात. कधी शिंदे साहेब थकलेला चेहरा बघितला का? कधी देवेंद्र फडणवीसांचा बघितला? कधी उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांचा बघितला? नाही. चकचकीत असत. त्याच्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूचे चेहरे बघत जा कधीतरी. आज पोटाला म्हणजे जर अन्न नसेल किंवा खाताला काम नसेल तर त्याच्या अडचणी भयानक आहेत. दुसरी गोष्ट हे मुद्दे जाऊ देऊ. त्यांचा मुद्दा असा होता की आधीचे जे लोक होते त्यांनी ही पक्षफोडीत केली आणि राहिला मुद्दा ह्या पक्षफोडीचा. योजना आणून हे लोकांना विकत घेतात इथपर्यंत ठीक आहे. कुणाला त्याच्यात यश आलं, कुणाला आलं नाही. सरळ सरळ लोकांवरती आरोप करताय तुम्ही, लोक विकले जात आहेत. अहो लोक विकले जात आहेत हे माझं ठाम मत आहे. रेवडी कल्चर म्हणून असं पैसे घेऊन लोक मतदान करतात. अहो असं तुमच्या पक्षाने पण निवडणुका लढवल्याच की. कुठल्या पक्षाने? हे बघा, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष, मी काय कुठल्या पक्षाची इथं वकिली करायला बसलेलो नाही. माझं म्हणणं असं आहे, जर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवायची असेल, प्रामाणिकपणे छातीवर हात ठेवून सांगा बरं. म्हणजे देवाभाऊ असतील, एकनाथ भाई असतील किंवा सुनेत्रा पवार हे झाले सत्तेतले, किंवा अजित पवार म्हणजे हे इकडं शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस, कोण पैसे वाटत नाही. हे सगळे पैशावालेच आहेत. सामान्याचं इथं कुणाचं काही चालत नाही. सामान्यांना साधं तिकीट पण मिळत नाही. तो रडतो नाही तिकीट दिलं तर, आणि म्हणजे नेत्यांना शिवाय देतो. आणि तिकीट दिलं तरी त्याची निवडून येण्याची पात्रता नसते. पैशाचा पाऊस असतो. कशाला गप्पा हाणता? तुम्ही जे काही निवडून आलेत, हजारो कोटींच्या ह्यांच्या संपत्ती आहेत. हे काही सहज म्हणजे होत नसतं. पण याच्यामध्ये राजकारण या शब्दाला एक जे स्टेटस होतं, दर्जा होता, पक्षाच्या मातीत गेलाय. हे राजकारण राहिलं नसून सत्ताकारण झालंय. सत्ताकारण झालंय, अर्थकारण झालंय, अहंकाराचं राजकारण झालंय आणि मीपणाचं राजकारण झालंय. मलाच सत्ता पाहिजे, मग दिल्लीत बसून राज्य बघायची आणि नाही काय झालं तर मग आज ईडी का कुठे दिसत नाही? आज सीबीआय किंवा इन्कम टॅक्स कशा नोटिसा दिसत नाहीत? सगळे गालात हसतायत. त्याचं कारण असं आहे की सुडानं जर समोरच्याला विकत घ्यायचं असेल, तो सहज येत नसेल तर त्याला इतकं छळायचं. शिंदे साहेबांनी जे राजकारण केलं हे फार त्यांचं प्रेम आहे, सत्तेत आले. मग ह्यांना फक्त उद्धव ठाकरे किंवा ह्यांचेच का फक्त लोक चालतात? इतर नवीन कार्यकर्ते जोडा ना. तुमच्याकडे जर चांगली क्वालिटी आहे बघा, कुठलंही प्रोडक्ट जर दर्जेदार असेल आणि गरज नसते, नाणं खणखणीत असेल, लोकांनी स्वतः आलं पाहिजे. का कोण येत नाही? मला ठाकरेंचा सगळं, उद्धव ठाकरेंना पण घेऊ दे त्यांनी त्यांच्या पक्षात, मला त्याच्याशी येणं नाही. पण त्यांनी राजकारण इतर करावं ना. इतर करत नाहीत. आपलं ठेवायचं झाकून रोज वाकून बघायचं कधी त्याचा हा येतोय. बरं, त्यांच्यासोबत जे पहिले गेलेत ना, सगळ्यांच्या साल ईडीच्या नोटिसा एवढ्या यायच्या, रडत रडत गेलेत ते तिकडं. ते म्हणतात नाही हो माझ्यावर लयच मोठे, आणि त्यांनी सांगितलंय बघ नाही आला तर, बघ नाही आला तर. आणि हे त्यांचं कौतुक करतात. काय मला प्रश्नच पडला की या महाराष्ट्राचं काय होणार? आजची सेकंड फळीतली तरुणाई सुद्धा अशी आता वाद चालली. याच्यावर कन्क्लुडिंग स्टेटमेंट म्हणून एक उत्तर द्या. काय प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बरोबर. आता ते त्यांनी असं म्हणणं साहजिक आहे. त्यांना असं वाटत असेल
की बाबा शिंदे सेनेची शिंदेकडे उद्धव ठाकरेंचेच लोक काय येतात, त्यांची अटॅचमेंट आहे, येत असतील त्यांच्याकडे बाकीचे पण लोक येतात ना. अहमदपूरमध्ये सगळ्यात मोठा प्रवेश घेतला शिंदे साहेबांनी, बरोबर. आणि आजही शिंदे साहेबांकडे जाण्यासाठी लोक खूप इच्छुक आहेत. हा, आता फक्त एक त्याच्यामधला लॅकुना काय आहे की जे काय शिंदे साहेबांकडे भाजपकडे जशी त्यांच्याकडे सपोर्ट करणारी एक मातृसंस्था आहे त्यांच्याकडे, बरोबर. तसं शिंदे साहेबांकडे सपोर्ट करणारी यंत्रणा किंवा कार्यकर्ते यांची वानवा आहे. आज शिंदे साहेबांचा चेहरा असा आहे की तो एकमेव महाराष्ट्रातला माणूस आहे की ज्याच्या चेहऱ्यावरती निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. बरोबर. राज्यव्यापी नेता असा दुसरा एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला तरी प्रायमा फेसी दिसत नाही. देवेंद्र फडणवीस पण नाही. देवेंद्र फडणवीसांचा विषय कसा होता, जोपर्यंत देवेंद्रजी होते ना तोपर्यंत ते अभ्यासू होते. देवेंद्रजींचा प्रवास देवेंद्रजी टू देवाभाऊ झाला त्या दिवशी त्यांच्या अडचणी त्यांच्या समोर उभ्या राहिल्या. याचं कारण प्रामुख्याने असंच आहे की जे काँग्रेस राष्ट्रवादी मधले जे काही नेते त्यांच्यात आले आणि त्यांनी बाकीच्या गोष्टींनी त्यांना काही सुचून न दिलं. ऍक्च्युली देवेंद्र फडणवीसांसारखा अभ्यासू नेता राज्यामध्ये अगदी तुरळक आहेत जे अभ्यास पूर्ण बोलतात. ज्यावेळी देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी त्यांचं प्रत्येक विषयावरचं अभ्यासपूर्ण भाषण आपल्या प्रत्येक असेंब्ली मधल्या असू देत, सेशन मधल्या प्रत्येक गोष्टी त्यांच्या उत्तम होत्या. परंतु ही खंत बघा तुम्हाला, ज्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेचं नाव ज्यावेळी डिक्लेअर केलं मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी सुद्धा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की मी आता पुन्हा पक्ष संघटनेत जातो, मी सरकारमध्ये सामील होणार. कारण त्यांना मुख्यमंत्री संधी हुकली होती. ते काय असू देत, शेवटी प्रत्येक व्यक्तीला ही महत्वाकांक्षा असते, असणं काही चुकीचं नाहीये, कुणी असलं तरी त्याला महत्वाकांक्षा आहे. परंतु त्यांना ते जाणवलं त्यावेळी की अरे आज मी 40 आमदार जर माझे असते तर माझ्यावरती ही परिस्थिती आली नसती. बरं, हे आली नाही परिस्थिती, आली आता, तर याचा अर्थ माझं मुख्यमंत्री पदाच्या काळात अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे असंच म्हणताय की उपऱ्या लोकांमुळे देवेंद्र फडणवीसांचं अवमूल्यन झालंय. उपरे असं म्हणता येणार नाही, कारण शेवटी ते आज भाजपच्या चिन्हावरती निवडून आलेत आणि पुढे ते त्या प्रवाहात सामील झालेत. त्यांना उपरे म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार नाही, शेवटी ते लोकांच्यातून निवडून आलेत, लोकांनी त्यांना निवडून दिले. परंतु जे काही त्यांची विचारसरणी आहे, म्हणजे समजा काँग्रेस राष्ट्रवादीची जी विचारसरणी आहे, जे आता त्यांच्याकडे आलेत असे बरेचसे नेते आहेत, जे 5-7 लोक आहेत तेच गराडा घालून बसलेत देवेंद्रजींना. हेच त्यांचं 2014 ते 2019च्या काळात पण शेवटच्या क्षणी हेच झालं होतं आणि आताही तेच झालंय. प्रॉब्लेम काय होतोय की त्यांच्याकडे 2 महत्वाची खाती आहेत, गृह खातं पण त्यांच्याकडे आणि मुख्यमंत्री पद पण त्यांच्याकडे. बर, सगळ्यात 2 नंबरचं जर महत्वाचं खातं समजलं जात असेल तर ते गृहमंत्री, त्याच्यानंतर महसूल मंत्र्यांकडे. ज्यावेळी गृहमंत्री आणि महसूल मंत्री या दोन्हींचा कारभार एक व्यक्ती पाहत असतो त्यावेळी राज्यातल्या इतर गोष्टींचा सगळा ताण त्या व्यक्तीवरती असतो आणि कोणतीही एक व्यक्ती परिपूर्ण नसते. मग कोणी असू शकते ती, आपणही नाही कोणत्या विषयात. तर त्याच्यामुळे त्याचं इतर गोष्टींवरती होणारा परिणाम आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत. शिंदे सर, मला हे तुमच्याकडनं फक्त समजून घ्यायचंय, महाराष्ट्रव्यापी नेते एकनाथ शिंदे आहेत का? किती दिवसाचे? दुसरा प्रश्न असा की देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं अवलंबन करून घेतलं. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत का? महाराष्ट्रव्यापी नेते, महाराष्ट्रव्यापी तर मी म्हणेल सत्तेत असल्यामुळं आहेत, पण जिल्हे 355 पण किती दिवसासाठी? सत्तेत नसते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने उद्या त्यांच्या पक्षाच्या संदर्भातला निर्णय दिल्यानंतर ते राज्यव्यापी नेते परत मुंबईपुरते ठाण्यापुरते राहतील का? कारण शेवटी तो पक्ष दुसऱ्याचा ताबा मारलेला आहे, नाव असेल किंवा चिन्ह असेल, आणि जर ते गोठवलं गेलं किंवा ते वापस दिलं तर मग ह्यांना दुसरा काय पर्याय? देवा भाऊ की जय म्हणायचं आणि भाजपमध्ये प्रवेश करायचा, याच्या व्यतिरिक्त दुसरा मानावंच लागेल. करणार काय? मग राज्यव्यापी नेता हा सेकंड नेता होऊन जाईल. बरोबर. पण त्यांच्या जी क्वालिटी आहे, कार्यकर्त्यांना सांभाळण्याची असेल, त्यांचं नेटवर्क असेल, मदत करण्याची असेल आणि एकंदरीत लोकांच्या अडचणीत उभं राहण्याची, तर ती वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच त्यांना म्हणजे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब असं लोक म्हणतात का? तर त्या नेत्यांनी तेवढं लोकांसाठी केलंय. पण राजकारणाचं काय? त्यांनी स्वतः पक्ष काढलाय का?
स्वतः कार्यकर्ते निर्माण केलेत का, स्वतः आमदार खासदार निवडून आणलेत का, तर ते एका ब्रँडवर आलेत. हो, लक्षात स्वतःच घ्या. निवडून आणले त्यांनी. अहो ते सोडून द्यावं, ते आणि तुमच्या ज्यांनी मनासाठी, त्याचा प्रचार केला तुमच्या मनासाठी. ते नाही होणार नाही ते. तुमच्या असं तुम्ही म्हणू शकत हे नाही. बघा, तुमच्या मनासाठी आहे ते, तुमच्या मनासाठी. मुद्दा असा आहे की ते आता सर्वोच्च न्यायालय शेवटचा ते argument होऊ दे, सर्वोच्च बरोबर आहे. न्यायालय जे काय ठरविल ना ते होऊ बरोबर दे, आहे. पण त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरती लोक निवडून आणले. तो जर मुद्दा, त्याचा जर निर्णय द्यायचा आणि म्हटलं- जी शिवसेना हो, मी फक्त सांगतो. शहरांपुरती मर्यादित होती, ती शिवसेना त्यांनी प्रत्येक गावात पोहोचवली. ऐका, याला फक्त जबाबदार आणि याचं सगळं श्रेय हे फक्त एकनाथ शिंदेचं. ते किती कार्यकर्ते जाऊन बघा एकदा. मुद्दा काय आहे माहिती अहो, ते आहे का? कार्यकर्ते आहेत म्हणून आमदार आहेत ते आज. ऐका ना, मग दुसरा असं काय मुद्दा असा आहे, करतात? दुसरा मुद्दा एकनाथ असा शिंदे राज्यव्यापी नेते नाहीत. नाही, दुसरा मुद्दा असा आहे, एकनाथ शिंदे राज्यव्यापी नेते जर अजून मोठे होत असतील तर तिथं देवाभाऊ बसलेत. देवाभाऊ स्वतःचं अस्तित्व अजिबात कमी करून घेणार नाहीत. बरोबर. आणि भारतीय जनता पार्टीनं आता एक लाईन धरली. आताच्या निवडणुका जिंकल्यात म्हणून ते सत्तेवर आहेत, पुढच्या निवडणुकांकडे लक्ष आहे. आणि आत्ताची जी राज्यातली आणि देशातली अस्थिरता आहे ना, तर त्यांना अजून ताकदीनं काम करायचं. म्हणून ही तिथं अस्थिरता सुसा- फक्त तिथून- शब्दांपुरती आहे, मान्यांपुरती असली काय अस्थिरता नावाची विषय तुम्हाला ते मान्य करावं लागेल. चेहरे बघा आता सगळ्या नेत्यांचे कसे. आणि हे जे सोडून स्वार्थी, लाचार, तळवे चाटणारे, एक प्रत्येक पक्षातली गँग असते भ्रष्टाचारी. अहो मला एक सांगा, तो भ्रष्टाचारी असतो, त्याच्यावर वाईट साईड गुन्हे असतात. अचानक पवित्र ह्यांच्याकडे ती जी वॉशिंग मशीन आहे ना, ते अगोदर भाजपकडे होती, ती आता एकनाथ शिंदे साहेबांकडे पण आहे. आणि ही अशी तरबेज माणसं आहेत, तो कितीही टाकून दिलेला असो तर तो तसा आहे. पण देवाभाऊ ते यशस्वी होऊ देणार नाहीत, अजिबात होणार नाही, अहो, आणि हे ते मान्य करणार नाही. याच वॉशिंगचा मुद्दा घेऊन विरोधक याच्यामध्ये निवडणुकीत गेले होते ना, त्यांचं पाणीपतच झालं ना. त्याच्यामुळं देवाभाऊ हे सरस चलते, राज्यव्यापी नेता होण्याच्या प्रवासात देवाभाऊ हा अडथळा आणू शकतात. दुसरं, देवेंद्र फडणवीसांनी बाहेरची जी लोक आहेत ती पक्षामध्ये सामील करून घेऊन स्वतःचं खरंच अवमूल्यन केलं. इतकं अवमूल्यन केलं की आता भारतीय जनता पार्टीतले जे हाडाचे नेते आहेत, मग ते भारतीय जनता पार्टीचे असो, संघाचे असो, त्यांच्या इतर विंगचे असो, देवाभाऊला नेता मानायला काही अंशी तयार नाहीत. कारण इथपर्यंत त्यांना काही मिळालेलंच नाही. ते नुसतं पोट त्यांचं पाठीला चिटकले, मला काय मिळतंय का ते बघतात, आणि तोंड पांढरे शिपट पडलेले आहेत त्यांचे, त्यांना काही मिळत नाही. जे आयाराम गायराम आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, त्यांना सगळं दिलेलं गेलं, सगळं मिळालं. लोकांना काही अपेक्षा नसते आणि ते त्यांना असं काही बोलायचं गरज असतं. नाहीये. ते मोहन भागवत राजकारणचं काही गरज नाहीये. सगळं असतं. तुम्ही या विषयात संघ नाही आणायचा, मोदीच्या मांडीला या विषयात संघ आणायचा नाहीये, या विषयात संघाचा काही विषय नाहीये. मातृसंस्था म्हणून त्यांनी उल्लेख केला. मातृसंस्था बरोबर आहे. ठीक आहे, पण त्यांचे कार्यकर्त्यांचे हे गेले पांढरे पडले ते नाही, ते याचा काही विषय नाही. काउंटर करत होता तो मुद्दा एकदा क्लिअर करू द्या. तुमचं अजून काय याच्यावर घेऊन शिंदे सर जे बोलले त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलत होता. एकनाथ शिंदे यांचा चेहऱ्यावरती ते कोणत्याही विषयावरती आणि कोणत्याही व्यक्तींबरोबर ते आता सध्या स्वतःच्या चेहऱ्यावर इलेक्शन लढू शकतात, एवढी त्यांची कॅपेबिलिटी आहे. राहिला मुद्दा देवेंद्रजींचा आणि एकनाथ शिंदेच्या मध्ये वाद लावण्याचा विषय असे बरेच झालेले आहेत. आपल्या पण काय लाईव्हने वाद होणार आहे हा काय मुद्दा नाहीये, कारण आपला रीच त्यांच्या पर्यंत पोहोचणं हे काय अवघड आहे समजा, परंतु असं काही होत नसतं. आणि ती परिस्थिती, राजकीय परिस्थिती त्या वेळी ठरणार आहे. ज्यावेळी हे दोघं वेगळे लढतील त्यावेळी या गोष्टी समोर येतील. बरोबर. शेवटी हेच आहे, राजकारणाच्या बाबतीत मी कुठेतरी वाचलं होतं की राजकारण हे खूप भयानक असतं. त्याचं खूप सुंदर उदाहरण त्या लेखकाने दिलं होतं. एखादं वारूळ बांधायला मुंग्या असतात, ज्यावेळी ते वारूळ कम्प्लीट होतं, पूर्ण होतं, त्यावेळी त्या वारुळात मुंग्यांना राहायला मिळत नाही, तर त्या वारुळात विषारी नागच जातो. आणि हेच राजकारणाचं सत्य आहे, असं आयाराम गयाराम किंवा दुसऱ्या लोकांमुळे आपल्याला दिसलेलं आहे. आपण सगळ्यांचे, तुम्ही दोनही मान्यवर आलात, दोघांचे आभार, धन्यवाद.